नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महेश बेडकर मारहाण प्रकरणाला राजकीय बळण. पहिल्यांदा पडळकरांचा फोन आणि आता गंगाखेडमध्ये धनगर समाजाचा मोर्चा. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विलास फुले हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता धनगर चळवळीतील तरुण कार्यकर्ता महेश बेडकर यांना गंगाखेडमध्ये झालेल्या बेदम मारहाण प्रकरणावरून धनगर समाज आक्रमक झाला. 21 जानेवारी रोजी मुंबईत झालेल्या धनगर आरक्षणाच्या मोर्चामध्ये पोलिसांशी वाद घालणाऱ्या समाज बांधवांना आव्हान करताना केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याला जातीय रंग दिला गेल्याचा आरोप धनगर संघटनांनी केला आहे. महेश बेडकर यांना पोलीस स्टेशनमधून ओढून नेत मारहाण आणि खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी दिनांक 11 जुलै गंगाखेडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. महेश बेडकर यांना बेदम मारहाण करणाऱ्या तसेच खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर तात्काळ अटक करून कारवाई करा या मागणीसाठी गंगाखेडमध्ये हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी महेश बेडकर यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेत गंगाखेडच्या पोलीस निरीक्षकांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. महेश बेडकर यांनी मुंबई येथील 21 जानेवारीच्या धनगर आरक्षण मोर्चात कार्यकर्त्यांना आवरताना तुमचा हा आडमुठेपणा माळ रानावर दाखवा असं विधान केलं होतं. परंतु बेडकर यांनी महाराजांना दाखवा असं म्हटल्याचा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. यावरून गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काही तरुणांनी महेश बेडकर यांना बेदम मारहाण केली होती. मारहाण होत असताना महेश बेडकर यांनी शेजारीच असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.